कारखान्याचे माजी अध्यक्ष यांनी गेल्या 15 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती का त्यांनी सांगितले FRP दिली पाहिजे. त्याची काही दखल यामध्ये आहे का? काय तसं काय म्हणायचं तुम्हाला नेमकं? विषय कुणी काही मागणी केली म्हणून काही अशा पद्धतीने निर्णय होत नसतो. हा निर्णय म्हणजे तो विषय ती पत्रकार परिषद किंवा ती काय प्रेस नोट मी पाहिली, तुम्ही म्हटली ती हास्यास्पद आहे. जो माणूस कारखान्याचा चेअरमन राहिलेला आहे त्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की अशा पद्धतीने लोकप्रियतेसाठी असं करायचं नसतं. संचालक मंडळात नेहमी निर्णय होत असतो. मी मागे पण सांगितलं असतं आणि त्या संचालक मंडळाच्या निर्णयाच्या अनुसार हे सगळ्या पद्धतीने निर्णय घेतला होतो. काल मलासुद्धा लगेच त्याला उत्तर देता आलं असतं. मला काही पत्रकार मित्रांनी विचारलं होतं की असं काही कोणाची प्रेस नोट आलेली आहे याच्याबद्दल आपलं मत. म्हटलं मला याच्यावर स्पष्टपणे मत आत्ता देता येत नाही, कारण की जोपर्यंत संचालक मंडळाची मीटिंग होत नाही, संचालक मंडळाचा जो निर्णय होत नाही तोपर्यंत मला अधिकृतरित्या अशा पद्धतीने कुठंही बोलता येत नाही. मग काल ज्या पद्धतीने त्या पद्धतीने निर्णय आपण काल झालेला आहे. कारण मीटिंगचा अजेंडा मला वाटतं 19/4 रोजी आम्ही तयार करून पाठवला आणि लगेच ते माहिती कळलं की मीटिंगमध्ये हा विषय येणार आहे. त्यामुळं आपली लोकप्रियता वाढवण्यासाठी लगेच ती पत्रकारांना नोट मला वाटतं 20/4ला दिली गेली असावी. काल ते बैठकीला होते संचालक, विद्यमान संचालक? नाही, मला तर काय दिसले नाहीत कालच्या मीटिंगमध्ये कुठं ते. की माझं बारकाईने लक्ष होतं सगळे संचालक कोण कोण आलेले आहेत मीटिंगला, पण मला काय कुठं दिसले नाही. कालची महत्त्वाची मीटिंग होती. दृष्टीने महत्त्वाची. आता काही पत्रकारांना प्रेस नोट ज्यांनी दिली त्यांनी त्या पद्धतीने आपली बाजू मांडायला मीटिंगमध्ये हजर राहायला पाहिजे होतं. आणि ती काही बाजू मांडण्याचाही विषय नव्हता. मुळात तो विषय रुटीनमधला विषय आहे. ती FRP ही दिलीच जाणार आहे. त्याला काही कुणी प्रेस नोट काढून आणि हे करून मग शेतकऱ्याला त्याच्यानंतर FRPची रक्कम दिली जाते असं काही नव्हतं. ते रुटीनचं काम आहे. त्या रुटीनच्या कामाप्रमाणे काल संचालक मंडळाने निर्णय घेतलेला आहे.